ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सुचिता तुकाराम पाटील, ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी बेलगाम येथे गणित विषयाची शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील दुसरा भाग यातील पहिलं प्रकरण आहे घन आणि घनमूळ या पाठाविषयी सविस्तर जाणून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्याविषयी संबंधित काही मनोरंजक घटना आहेत त्या आपण जाणून घ्यायच्या आहेत. तर चला मुलांनो, आता आपण सुरुवात करूया घन आणि घनमूळ. घन आणि घनमूळ याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्यूब आणि क्यूब रूट्स. लक्षात आलं का? क्यूब आणि क्यूब रूट्स. तर घन म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपण काही उदाहरण पाहूया. तर बघा, घन म्हणजे काय हे जर तुम्हाला समजायचं असेल तर एक मी उदाहरण घेतलेलं आहे. आपल्याकडे 3 विटांची एक ओळ आहे. लक्षात आलं का? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे 3 विटा असलेली एक ओळ आहे. त्याच्याबरोबर मी काय केलं आहे, आणखीन 2 ओळी ज्या आहेत त्या मी पुढे मांडलेल्या आहेत. दिसतं? 3 विटांच्या 3 ओळी. तर मला सांगा बघू मुलांनो, की यामध्ये आपल्याकडे किती विटा झालेल्या आहेत? कोण सांगतंय बघूया? किती विटा मोजा बघूया. 3 विटांच्या 3 ओळी म्हणजे काय? 3 गुणिले 3. कोणतरी उत्तर दिलेलं आहे बघा, 9. बरोबर. कसं केलं तुम्ही? तुम्ही असं केलं, 3 विटांच्या 3 ओळी, 3 त्रिक 9. 3 हे 2 वेळा आलेला आहे. लक्षात आलं? याचा अर्थ 3चा वर्ग हा 9 आहे. बरोबर ना? 3चा वर्ग हा 9. तुम्ही आता गेल्या भागामध्ये वर्ग आणि वर्गमूळ याविषयी शिकलेला आहात, त्यामुळे तुमच्या पटकन लक्षात आलं असेल की 3चा वर्ग हा 9 आहे. तर याच्या पुढची पायरी मी काय केलं आहे की असेच 3 विटांच्या 3 ओळींचे 2 थर मी एकमेकावर मांडलेले आहेत. बघा आकृती, 3 विटांचे 3 थर असलेल्या 3 ओळी. इथं आकृती दिसते ना तुम्हाला? तर मला सांगा, यामध्ये एकूण विटा किती झालेल्या असतील मुलांनो? थोडंसं विचार करा आणि मला याचं उत्तर द्या. 3 विटा असलेल्या 3 ओळी आणि त्यांचे 3 थर. बरोबर. याचा अर्थ काय? 3 गुणिले 3 गुणिले 3. कोण उत्तर देईल याचं? बरोबर. कोणतरी सांगितलं 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 27. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. बरोबर ना? ओके. म्हणजे 3 ही जी संख्या आहे ही 3 वेळा आलेली आहे. म्हणजे याला म्हणायचं 3चा घन. 3चा घन हा 27 आहे. लक्षात आलं ना मुलांना तुमच्या? हां. तर हाच जो प्रश्न आहे तो मी दुसऱ्या पद्धतीनं परत तुम्हाला विचारते. तर बघा, आपल्याकडे 1 फूट मापाच्या काही विटा आहेत. बघा, लक्ष द्या, 1 फूट मापाच्या काही विटा आहेत. तर त्याचबरोबर आपल्याकडे एक डबा आहे. तो डबा कसा आहे? तर 3 फुटाचा म्हणजे 3 फूट लांबीचा, 3 फूट उंचीचा आणि 3 फूट रुंदीचा असा एक आपल्याकडे डबा आहे. तर मला सांगा, ह्या विटा या डब्यामध्ये किती विटा मावतील? 1 फूट मापाच्या विटा या डब्यामध्ये किती मावतील? कोण सांगू शकतं? बरोबर, उत्तर आहे 27. म्हणजे इथं काय सांगितलं तुम्ही? 3 गुणिले 3 गुणिले 3. बरोबर ना? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजे या डब्यामध्ये 3 फुटाच्या डब्यामध्ये 27 विटा बसतील.
लक्षात आलं ना? थोडंफार तुम्हाला घनविषयी थोडीशी कल्पना आली असेल. तर आता आपण पाठामधील घन आणि घनमूळ याविषयी सविस्तर जाणून घेऊया. तर चला मुलांनो, स्टार्ट करूया. घन आणि घनमूळ यामध्ये पहिला तर आपण आज काय काय शिकायचं आहे. तर आजचे मुद्दे आहेत घन म्हणजे काय, पूर्णांक संख्येचे घन, त्याचबरोबर पूर्ण घनसंख्या म्हणजे काय, घनमूळ म्हणजे काय आणि पूर्ण घनसंख्येचे घनमूळ कसे काढायचे. लक्षात आलं ना? हे सर्व मुद्दे आज आपण या पाठामध्ये शिकायचे आहेत. तर पहिला मुद्दा आहे घन म्हणजे काय. घन म्हणजे काय, तर एखादी संख्या तुम्ही घेतली तर त्याच संख्येने जर 3 वेळा गुणाकार केला, 3 वेळा तुम्ही गुणलं, तर जो गुणाकार येतो त्याला त्या संख्येचा घन असे म्हणायचं. बघा, मी इथं व्याख्यासुद्धा दिलेली आहे. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने 3 वेळा गुणले असता येणारा गुणाकार म्हणजेच त्या संख्येचा घन होय. आपण उदाहरणावरून बघूया. उदाहरण घेते मी, साधं उदाहरण घेते. 2चा घन. घन म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे की तुम्ही 3 वेळा गुणाकार करायला पाहिजे. इथं लिहिलेलं आहे बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2. कसा गुणाकार करणार? 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8. बरोबर, म्हणजेच काय, 2चा घन हा 8 आहे. त्याचबरोबर आणखी एक उदाहरण घेते मी, 0.5चा घन. कसं काढलं आपण? 0.5 गुणिले 0.5 गुणिले 0.5. याचं उत्तर आलेलं आहे 0.125. बरोबर. आणखी एक उदाहरण घेऊया. बघा, लक्ष द्या इकडे. हे मी एक ऋणसंख्येचं उदाहरण घेतलेलं आहे. -4चा घन. घन असल्यामुळे आपण परत 3 वेळा गुणाकार करायला पाहिजे. -4 गुणिले -4 गुणिले -4 बरोबर उत्तर आलेलं आहे -64. मुलांनो, थोडंसं या उदाहरणांच्याकडे लक्ष द्या. मी पहिलं उदाहरण जे घेतलेलं आहे ते धनसंख्येचं उदाहरण घेतलेलं आहे आणि शेवटचं उदाहरण जे घेतलेलं आहे ते मी ऋणसंख्येचं उदाहरण घेतलेलं आहे. बरोबर ना? तर तुमच्या लक्षात येत असेल की बघा, धनसंख्येचा घन हा नेहमी धन असतो आणि ऋणसंख्येचा घन हा नेहमी घन येतो. तर बघा, इकडे मी तुम्हाला आणखी विस्तारित स्वरूपात सांगते. जर धन 3 संख्या असतील आणि आपण त्यांचा जर गुणाकार केला तर उत्तरसुद्धा धन येतं. लक्षात आलं ना? धनसंख्यांचा गुणाकार केला असता उत्तराला धनसंख्या येते. बरोबर. त्याचप्रमाणे जर 3 ऋणसंख्या असतील, बघा इकडे बोठाकडे 3 ऋणसंख्या आहेत किंवा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकता की 3 ऋणसंख्या आहेत. पहिल्या 2 ऋणसंख्यांचा जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर येतं धनसंख्या. लक्षात आलं ना? वजा गुणिले वजा म्हणजे उत्तर येतं धनसंख्या. ह्या धनसंख्येला 3ऱ्या ऋणसंख्येने जर गुणाकार केला तर मात्र उत्तर येतं ऋणसंख्या. याचाच अर्थ काय, तुम्ही लक्षात ठेवा की ऋणसंख्येचा घन हा नेहमी ऋण असतो. लक्षात आलं ना? परत एकदा मी रिपीट करते. धनसंख्येचा घन हा धन असतो आणि ऋणसंख्येचा घन हा नेहमी ऋण असतो. लक्षात आलं ना मुलांनो? तर पुढच्या मुद्द्याला आपण जाऊया. पुढचा मुद्दा आहे पूर्ण घनसंख्या म्हणजे काय. पूर्ण घनसंख्या कशाला म्हणतात? आता हे आपण व्याख्या आणि उदाहरणावरून आपण बघायचं आहे. तर पूर्ण घनसंख्या म्हणजे काय? जर एखाद्या संख्येचे मूळ अवयवीकरण केला तुम्ही तर त्या मूळ अवयवीकरणामध्ये प्रत्येक अवयव हा 3 वेळा आला पाहिजे. लक्षात यायला लागलंय? जर संख्येचे मूळ अवयवीकरण केला तर त्या अवयवामध्ये प्रत्येक अवयव हा 3 वेळा जर येत असेल तर त्या संख्येला म्हणायचं पूर्ण घनसंख्या. बघा इकडे व्याख्या दिलेली आहे मी.
संख्येच्या मूळ अवयवीकरणात जर प्रत्येक अवयव हा 3 वेळा येत असेल तर ती संख्या पूर्ण घनसंख्या असते. आता हे सुद्धा आपण उदाहरणावरून बघूया. उदाहरण घेते बघा मी. उदाहरणार्थ 7 ही 7 हे 3 वेळा मी गुणाकार केलेला आहे. 7 गुणिले 7 गुणिले 7 बरोबर 49 गुणिले 7 बरोबर उत्तर आलेलं आहे 343. म्हणजेच काय 343चे जर आपण अवयव पाडले तर 7 गुणिले 7 गुणिले 7 असे येतात. याचाच अर्थ 343 ही संख्या पूर्ण घनसंख्या आहे. दुसरं एक ऋण संख्येचं उदाहरण घेऊया. वजा 5 ही संख्या जर 3 वेळा गुणाकार केली तर उत्तर येतं -125. याचा अर्थ आहे -125 सुद्धा ही पूर्ण घनसंख्या आहे, कारण हे 5 गुणिले -5 गुणिले -5 यांचा गुणाकार आहे. आणखी एक उदाहरण मी घेते 20चं. जर 20 ही संख्या 3 वेळा गुणाकार केली तर तुम्हाला उत्तर मिळतं 8000. लक्षात आलं? याचाच अर्थ काय, पूर्ण घनसंख्या कशाला म्हणायचं? जर तुम्ही अवयव जेव्हा पाडाल त्यावेळेला त्या प्रत्येक अवयव हा 3 वेळा त्याच्यामध्ये आला पाहिजे. पण अशा काही संख्या असतात की त्या पूर्ण घनसंख्या नसतात. त्या पूर्ण घनसंख्या होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मुलांनो, तुमच्या समोर पुस्तक असेलच. लक्षात आलं? तर स्वाध्याय 1.1 मधील प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 या बाबतीतच विचारलेला आहे. काही त्यांनी संख्या दिलेल्या आहेत, बरोबर. त्या संख्या घनसंख्या आहेत काय, तुम्ही ते पहिल्यांदा बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर जर त्या संख्या घनसंख्या नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, त्या घनसंख्या होण्यासाठी काय करायचं हा प्रश्न आहे. तर त्यातलंच मी एक उदाहरण घेतलेलं आहे. तर बघा मुलांनो, पुढे उदाहरण दिलेलं आहे. तर 392 ही संख्या घनसंख्या आहे का ते पहिल्यांदा तुम्ही बघायचं आहे. आणि जर ती का नसेल तर कोणत्या लहानात लहान संख्येने त्याला गुणावे. बघा, तुमचं लक्ष असायला पाहिजे, कोणत्या लहानात लहान संख्येने गुणावे की ती संख्या घनसंख्या होईल. समजलं? तर याचं उत्तर कसं आहे, तर तुम्हाला माहीत आहे की पूर्ण घनसंख्या म्हणजे पहिला त्याचे अवयव पाडायला पाहिजेत. तर मी इकडे ह्या 392चे अवयव पाडलेले आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7 या सर्वांचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं 392. म्हणजे हे त्याचे अवयव आहेत. जेव्हा तुम्हाला हे अवयव मिळतात त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे की समान अवयवांचे 3 संख्यांचे एक गट करायचे आहेत. त्याप्रमाणे मी अंडरलाईन केलेलं आहे, दिसतंय ना तुम्हाला स्क्रीनवर. तर 2 गुणिले 2 गुणिले 2 हा एक गट झाला. त्याचबरोबर पुढच्या संख्यांचा गट करूया. 7 गुणिले 7 हा गट झाला का? नाही. तर या गटामध्ये 7 ही संख्या कमी आहे, बरोबर ना. 7 ही संख्या एक कमी असल्यामुळे 392 ही संख्या पूर्ण घनसंख्या होणार नाही. मग आता काय करायचं? बघा, त्यांनी प्रश्नातच विचारलेलं आहे की कोणत्या लहानात लहान संख्येने गुणावे. मग तुम्ही काय करायचं आहे, जर 392 ही संख्या पूर्ण घनसंख्या व्हायची असेल तर आपल्याला त्या गटामध्ये एक 7 कमी आहे, दिसतंय ना. तर त्या 7ने 392 या संख्येला गुणायचे आहे. लक्षात आलं? तर बघा, 392 गुणिले 7 जर केलं तर असे अवयव पडतात. 2 गुणिले 2 गुणिले 2 7 गुणिले 7 गुणिले 7. आता अंडरलाईन करून बघा तुम्ही. 2चा 61 झालेला आहे 3 संख्येचा आणि त्याचबरोबर 7चा सुद्धा 3 संख्येचा 61 झालेला आहे. याचा अर्थ काय की आता आपण जे अवयव पाडले ते बरोबर आहेत, पण यांचा गुणाकार येणार 2744. म्हणजेच काय, 2744 ही पूर्ण घनसंख्या आहे. लक्षात आलं का मुलांनो? हे उदाहरण कसं सोडवायचं
त्याचबरोबर तुम्ही पुस्तकात पाहू शकता की प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो सुद्धा थोडाफार याच पद्धतीचा आहे. काय दिलेलं, त्यांनी काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांनी विचारलेलं आहे की ही घनसंख्या आहे का, आणि जर ती का नसेल तर कोणत्या लहानात लहान संख्येने भागावे. आत्ता जे मी तुम्हाला शिकवलं गणित ते गुणावे, गुणाकार होता. आत्ता 3रा आकडा जो आहे तो भागावे, भागाकाराचं गणित आहे. पद्धत सारखीच आहे मुलांनो, जास्त काळजी करू नका, पद्धत अशीच सारखी आहे. तुम्ही काय करायचं आहे, पहिलंच एक गणित आहे बघा पुस्तकात, प्रश्न क्रमांक 3 मधील पहिलं गणित आहे 81. लक्षात आलं, हे मी तुम्हाला ओरली असंच सांगत आहे. तर 81 हे गणित तुम्ही घ्यायचं आहे आणि तुम्ही त्याचे अवयव पाडा. मी तुम्हाला काही सेकंद देते, तुम्ही अवयव पाडा, पटपट अवयव पाडा बघूया. तर नक्कीच तुम्ही अवयव पाडला असाल, कारण तुम्हाला अवयव पाडायची सवय आहे. तर बघा अवयव असे आले असतील ना की 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, म्हणजे 3 ही संख्या 4 वेळा आलेली आहे. बरोबर, यस, 3 ही संख्या 4 वेळा आलेली आहे. मग आता तुम्ही काय करायचं आहे, मगाशच्या पद्धतीप्रमाणे 3 समान अवयव जे आहेत, आता इथं तर 3 सगळीकडेच सारखे आहेत. तुम्ही काय करा की 3 संख्यांचा एक गट करा. केला, अंडरलाईन करा. मग मला सांगा कोणती संख्या उरली, 3. बरोबर, 3 ही एक संख्या उरलेली आहे. लक्षात आलं ना. मग काय करायचं की 81ला त्या उरलेल्या संख्येने, म्हणजे आपल्याकडे आता 3 ही संख्या उरलेली आहे, 3 या संख्येने काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. तुम्ही साध्या पद्धतीनं भागाकार करा. 3 भागिले 81. बरोबर, तर उत्तर किती आलं बघा, 3 दोन्ही 6, 8तून 6 गेले, उत्तर 2, वरून घेतलं खाली 1, 7, 21 झाले, म्हणजे 3 9 27. बरोबर, म्हणजे इथं उत्तर येतं 81ला तुम्ही भाग लावायचा आहे 3नी. बरोबर, 3 दोन्ही 6, 8तून 6 गेले 2, वरून घेतला 1, तर याच्यानंतर तुम्ही भाग लावायचा आहे 3 7 21, म्हणजे भागाकार आलेला आहे 27. लक्षात येतं ना. हां, 27 हा 3चा घन आहे. लक्षात येतो, मग अशी आपण काढल्याप्रमाणे. हां, म्हणजे 27 ही संख्या घनसंख्या आहे. समजलं ना मुलांनो कसं करायचं. याप्रमाणे मी दोन्ही उदाहरणं तुम्हाला सांगितलेली आहेत, गुणावे आणि भागावे. हे दोन्ही उदाहरणं तुम्हाला सांगितलेली आहेत. तुम्ही काय करायचं आहे की स्वाध्याय क्रमांक 1.1 मधील पहिला आणि दुसरा आणि तिसरा आकडा या पद्धतीने सोडवायचा आहे आणि सोडवलेली उदाहरणं तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांना दाखवायची आहेत. लक्षात आलं. मी अपेक्षा करते की तुम्हाला ही उदाहरणं समजली असतील. ओके, तर पुढचा आपल्याला मुद्दा आहे घनमूळ. तर घनमूळाला इंग्लिशमध्ये म्हणतात क्यूब रूट. तुम्ही वाचलं असणारच, मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं की घनमूळ म्हणजे क्यूब रूट. तर घनमूळ हे जर आपल्याला समजायचं असेल तर मी एक सिंपल तुम्हाला एक उदाहरण देते. बघा, 3चं उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे की 3 गुणिले 3 गुणिले 3, 3चा घन हा 27 येतो. बरोबर, आपण वाचतो कसं, 3चा घन हा 27. मग 27ची मूळ संख्या कोणती आहे मुलांनो सांगा. कशापासून 27 आलेला आहे, 3च्या गुणाकारापासून. 3 ही मूळ संख्या आहे. बरोबर, याचाच अर्थ 3 हे 27चे घनमूळ आहे. आपण ज्या मूळ संख्यांचा गुणाकार करतो ना, तर तीच मूळ संख्या त्या घनाचे घनमूळ असते. लक्षात आलं. तर हे जे शब्दामध्ये जे दिलेलं आहे ते आकड्यामध्ये लिहिण्यासाठी काही चिन्हांचा वापर केला जातो. तर बघा, इकडे स्क्रीनवर तुम्हाला चिन्ह दिसतं. वर्गमुळाचं चिन्ह तर तुम्हाला माहीतच आहे, पण त्या वर्गमुळाच्या चिन्हामध्ये छोटंसं 3 लिहिलेलं आहे, ते घनमुळाचं चिन्ह आहे, किंवा याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्यूब रूट साइन. लक्षात आलं.
तर इथं कसं लिहायचं आहे बघा, 27चे घनमूळ हे लिहायला या क्यूब रूट चिन्हांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघा, हेच मी वर जे सांगितलेलं आहे तेच तुम्हाला साईनमध्ये किंवा चिन्हामध्ये मी सांगते. घनमुळाच्या चिन्हामध्ये 27 बरोबर घनमूळ चिन्हामध्ये 27चे 3 अवयव आहेत. 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच याचं घनमूळ आलेलं आहे 3. वाचताना कसं वाचायचं, घनमूळ चिन्हामध्ये 27 बरोबर याचं घनमूळ आहे 3. तुमच्या लक्षात आलं का? परत हे आणखी एकदा दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगू शकते. मघाशी आपण विटांचं उदाहरण घेतलेलं होतं, आठवतंय का? हां बरोबर. तर आता मी असं म्हणू शकते की 1 फूट मापाच्या माझ्याकडे 27 विटा आहेत. किती? 1 फूट मापाच्या माझ्याकडे 27 विटा आहेत आणि माझ्याकडे एक डबा आहे. बरोबर. तर मला त्या विटा 3 प्रमाणे, एका ओळीमध्ये 3 प्रमाणे लांबीला 3, उंचीला 3 आणि रुंदीला 3 अशा बसवायच्या आहेत त्या डब्यामध्ये. तर मला सांगा त्या डब्यामध्ये एकूण विटा किती बसतील? सांगू शकता का? मग असं जे उदाहरण आहे ते मी थोडंसं टर्न केलेलं आहे. बरोबर. तर तो आपल्याकडे डबा किती फुटाचा पाहिजे? 3 फुटाचा पाहिजे. बरोबर ना? त्या 3 फुटाच्या डब्यामध्ये मी एकूण 27 विटा बसवू शकते. याचाच अर्थ काय? 27चे घनमूळ हे 3 आहे. बरोबर ना मुलांनो? हां. तर मी इकडे तुम्हाला घनमूळ तर आणखी काही उदाहरणं आपण पाहूया घनमुळाची. तर बघा, जसं मगाशी मी 3चं सांगितलं तसं इकडे आणखी एक उदाहरण घेतलेलं आहे 5चं. 5 ही संख्या घेतलेली आहे, त्याचा 3 वेळा गुणाकार केलेला आहे, आलेला आहे उत्तर 125. 5चा घन हा 125 असतो. हे घनमुळामध्ये कसं लिहायचं? तर घनमूळ चिन्हामध्ये 125 बरोबर घनमूळ चिन्हामध्ये 5 गुणिले 5 गुणिले 5 याचं उत्तर आलंय 5. बरोबर ना? दुसरी आणखी एक ऋण संख्या मी घेतलेली आहे -4. -4चा घन आहे, तुम्हाला माहीत आहे की -64. हे घनमूळ चिन्हामध्ये कसं लिहायचं बघा? घनमूळ चिन्हामध्ये -64 बरोबर घनमूळ चिन्हामध्ये -4 गुणिले -4 गुणिले -4 बरोबर -4. इथं मी तुम्हाला 2-3 उदाहरणं दिलेली आहेत. मुलांनो, याच्यावरून मी तुम्हाला आणखी एक गृहपाठ देते. काय? तर तुम्ही काय करायचं आहे, याच आधारावर तुम्ही 1 ते 10 या संख्येचे घन आणि घनमूळ काढून एक तक्ता तयार करायचा आहे. तर याच्या पुढचा जो स्वाध्याय आहे किंवा या पुढे जी उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत त्याच्यासाठी हा केलेला तक्ता तुम्हाला उपयोगी पडेल. तर कराल ना मुलांनो? हा तुम्हाला गृहपाठ आहे. पुढचा मुद्दा आहे बघा की दिलेल्या संख्यांचे घनमूळ कसे काढायचे. पूर्ण घनसंख्यांचे घनमूळ कसे काढायचे? तर मी तुम्हाला साधी सोपी पद्धत सांगणार आहे, ती म्हणजे अवयव पद्धतीने घनमूळ कसे काढायचे. त्याच्यासाठी मी एक उदाहरण घेते. 1728 किंवा 1728. मला या संख्येला भाग द्यायचा आहे. तुम्हाला माहीत आहे थोडीफार अवयव पद्धतीची कल्पना आहे मुलांना तुम्हाला. पण एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला तुम्ही या घनमूळ पूर्ण संख्येचे घनमूळ ज्या वेळेला काढता त्यावेळेला फक्त मूळ संख्यांचा वापर करायचा. या मूळ संख्या कोणत्या आहेत? तर 2, 3, 5, 7, 11. याच्या पुढे पण आहेत, पण इतक्याच संख्या तुम्हाला पुरेसे आहेत. 2, 3, 5, 7, 11. तर मूळ संख्या कशाला म्हणायचं? तर एक साधं मी तुम्हाला सांगते की मूळ संख्या म्हणजे काय? त्याच संख्येचा फक्त त्याचा एवढाच पाढा असतो. ती संख्या दुसऱ्या पाढ्यामध्ये नसते. लक्षात आलं की नाही? की याच संख्येचा उपयोग करायचं आणि आपण काय करायचं आहे? अवयव पाडायचे आहेत. तर इथं मी एक उदाहरण घेतलेलं आहे 1728.
तर कोणत्या संख्येनं भाग द्यायचं हा विचार तुमच्या मनामध्ये आला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, या संख्येतील किंवा दिलेल्या संख्येतील शेवटची संख्या बघायची. किती आहे? 8. तुम्हाला माहीत आहे 8 ही समसंख्या आहे, बरोबर ना. 8 ही समसंख्या आहे. तर आपण काय करायचं आहे, लहानात लहान समसंख्या या मूळ संख्येतली लहानात लहान संख्या कोणती आहे तर 2, बरोबर ना. तर या 2नं ह्या 1728ला भाग द्यायचा आहे. तर बघा कसं, 2 बे 8 16, 17तून 16 गेले, उरला 1, म्हणजे 1 आणि 2 किती झाले 12, बे सक्क 12 आणि शेवटची संख्या 8 आहे म्हणजे बेचोक 8, म्हणजे उत्तर तिथं किती आलं आहे 864. त्याचप्रमाणे शेवटची संख्या 4 आहे म्हणजे इथं सुद्धा समसंख्येने भाग देऊ शकतो. उत्तर आलेलं आहे 432. इथं सुद्धा शेवटची संख्या 2 आलेली आहे, परत आपण 2नं भाग देऊ शकतो. उत्तर आलेलं आहे 216. 216 यामध्ये सुद्धा 6 ही समसंख्या आहे, परत तुम्ही 2नं भाग देऊ शकता. उत्तर आलेलं आहे 108. परत 8 ही संख्या समसंख्या आहे मुलांनो, बरोबर. परत तुम्ही 2नी भाग देऊ शकता म्हणजे बे 5 10, बेचोक 8. इथं उत्तर आलेलं आहे 54. 54 सुद्धा 4 जी शेवटची संख्या आहे ती सुद्धा समसंख्या आहे. तुम्ही इथं भाग देऊ शकता. बे 2 4, बे 7 14, 27. 27 आता मला इथं सांगा, 27 ही संख्या 2च्या पाड्यामध्ये आहे काय? नाही, बरोबर. मग पुढची मूळ संख्या कोणती आहे 3. मग 3च्या पाड्यामध्ये 27 ही संख्या आहे ना? हो आहे. 27 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये आहे. मग भाग कसा लावणार सांगा? 3 9 27. बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे 3 9 27. 9 ही संख्या परत 3च्या पाड्यामध्ये आहे म्हणजे इथं तुम्ही परत भाग लावू शकता. 3 त्रिक 9, बरोबर ना. आणि 3 ही सुद्धा 3च्या पाड्यामध्ये येते, याचा अर्थ 3 एक्के 3. अशा पद्धतीनं करायचं आहे. या संख्यांचे किंवा दिलेल्या संख्यांचे अवयव पाडायचे आहेत की शेवटी तुम्हाला लास्ट 1 ही संख्या राहायला पाहिजे. जे जे आपल्याला अवयव मिळालेले आहेत ते मी पूर्ण असं मांडून घेतलेलं आहे. बघा 1728 बरोबर पूर्ण सगळे अवयव मांडून घेतलेले आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 गुणिले 2, 3 गुणिले 3 गुणिले 3. समान संख्येचे गट केलेले आहेत 3-3 संख्याप्रमाणे आणि प्रत्येक गटातील एक संख्या घेऊन मी त्याला कंस घातलेला आहे. लक्षात आलं? म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3. गुणाकार करा. बे 2 4, 4 त्रिकम 12. 12चा घन हा 1728 आहे. घनमुळात कसं लिहितात? घनमूळ चिन्हामध्ये 1728 बरोबर 12. लक्षात आलं ना मुलांना तुमच्या? तसंच दुसरं एक उदाहरण मी डायरेक्ट दिलेलं आहे अवयव पद्धतीनं न दाखवता. 512 ही संख्या घेतलेली आहे, त्याचे अवयव पाडलेले आहेत आणि प्रत्येक अवयवाचे 3-3 याप्रमाणे गट केलेले आहेत. प्रत्येक गटातील एक संख्या घेऊन त्या संख्येचा मी गुणाकार केलेला आहे. बे 2 4, 4 2 8 म्हणजे 8चा घन हा 512 येतो आणि तो घनमूळ चिन्हामध्ये लिहिला जातो. बघा घनमूळ चिन्हामध्ये 512 बरोबर 8. तर या उदाहरणावरून मुलांनो तुम्ही काय करायचं आहे? स्वाध्याय 1.2 यामधील पहिला आकडा सोडवायचा आहे आणि सोडवलेली उदाहरणं तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांच्याकडे दाखवायची आहेत. मी अपेक्षा करते की तुम्हाला ही उदाहरणं समजली असतील. तर या अशा घन संख्येचा संबंध प्रसिद्ध महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुज यांच्याशी सुद्धा आला होता. यांच्या बाबतीत एक घटना घडलेली आहे ती मी तुम्हाला सांगते. त्यांना भेटावयासाठी त्यांचे प्रोफेसर मित्र G.H. हार्डी एका गाडीनं आले होते. त्यांचं लक्ष त्या गाडीच्या जो नंबर प्लेट असते ना त्याच्यावर गेला. तर ती नंबर प्लेट होती 1729. ते नाराज झाले आणि आल्याबरोबर श्रीनिवास रामानुजांना म्हणाले, अरे रे ही 1729 ही संख्या खूप साधारण आहे,
खूप निस्तेज संख्या आहे. त्यावर पटकन रामानुज उत्तरले, नाही 1729 ही संख्या सर्वसाधारण नाही, तर ती सर्वात लहान संख्या आहे की त्यामुळे ही संख्या 2 घनांची बेरीज 2 पद्धतीने आपण दाखवू शकतो. मी काय म्हटलं, 2 घनांची बेरीज 2 पद्धतीनं ही संख्या दाखवू शकतो. ते म्हणजे 1चा घन अधिक 12चा घन जर केला तरी तुम्हाला 1729 ही संख्या येते. त्याचबरोबर 9चा घन अधिक 10चा घन करून बघितला तरीसुद्धा ही 1729 ही संख्या येते. बरं का मुलांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा घन आणि घनमूळ या संख्येचा संबंध कायम येत राहतो. लक्षात आलं? तर मुलांनो, आज आपण या पाठामध्ये घन म्हणजे काय, त्याचबरोबर पूर्ण घनसंख्या, घनमूळ आणि घनमूळ अवयव पद्धतीनं कसं काढायचं हे आपण पाहिलेलं आहे. लक्षात आलं? तर याच्या पुढचा स्वाध्याय किंवा यावरील उदाहरणं सोडवण्यासाठी या पाठाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂ